विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना खोब्रागडे आपलं सर्वांचं स्वागत करते जीओईसीच्या लेक्चर सिरीजमध्ये. आज आपण बघणार आहोत सुरक्षित अन्नाचे आरोग्यासाठी महत्व. आपल्या दैनंदिन जीवनात अन्नाला खूप महत्व आहे. आपण दररोज जे अन्न सेवन करतो ते आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवते. पण जर आपण अन्न स्वच्छ आणि सुरक्षित नसेल तर त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच सुरक्षित अन्नाचे महत्व समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग या विषयावर सविस्तर चर्चा करूया. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सुरक्षित अन्न म्हणजे काय. पण अन्न तर खातो, सुरक्षित पण असतं आपल्या म्हणण्याप्रमाणे, पण खरंच ते सुरक्षित असतं का? तर आपण सुरक्षित अन्न म्हणजे काय याची व्याख्या बघून घेऊया. सुरक्षित अन्न म्हणजे असे अन्न जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यास कोणतेही हानिकारक परिणाम करत नाही. अन्न तयार करण्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत अन्नामध्ये कोणतेही रसायने, बॅक्टेरिया, विषाणू किंवा परजीवी यांचा संसर्ग झालेला नसावा. सुरक्षित अन्नामध्ये पोषण मूल्ये योग्य प्रमाणात असावीत आणि अन्न चविष्ट व स्वच्छ असावे. अन्न तर आपण पोट भरण्यासाठी अन्न खातो, पण सुरक्षित अन्न का बरं खायला पाहिजे? याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया. सुरक्षित अन्नाचे आरोग्यावर होणारे फायदे. रोगांपासून संरक्षण. सुरक्षित अन्न सेवन केल्यास आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांपासून आपले संरक्षण होते. दूषित अन्नामुळे होणारे अन्न विषबाधा, त्यालाच आपण फूड पॉयझनिंग सुद्धा म्हणतो, अतिसार, उलट्या, जंत संक्रमण यांसारखे आजार टाळता येतात. शारीरिक वाढ आणि विकासाला मदत. पोषण मूल्य असलेले सुरक्षित अन्न शरीराच्या योग्य वाढीस मदत करते. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आणि संतुलित आहार खूप महत्वाचा असतो. सुरक्षित अन्न मानसिक स्वास्थ्य टिकवते. आरोग्यदायी अन्नांमुळे मन प्रसन्न राहते आणि मेंदूचे कार्य सुधारते. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, मानसिक शांतता टिकून राहते. शारीरिक तंदुरुस्ती. सुरक्षित आणि संतुलित अन्नामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात. आता आपण बघूया अन्न सुरक्षतेची कारणे काय काय आहेत. अयोग्य स्वच्छता. स्वयंपाक करताना किंवा अन्न साठवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास अन्नांमध्ये जंतूचा प्रसार होतो. रसायनांचा वापर. अन्नांमध्ये रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे अन्नांमध्ये विषारी पदार्थ मिसळतात. अयोग्य तापमानावर अन्न साठवणे. योग्य तापमानावर अन्न न ठेवल्यास बॅक्टेरिया किंवा बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पाणी आणि वायूपासून होणारा संसर्ग. दूषित पाणी आणि प्रदूषित वातावरणामुळे अन्नांमध्ये घातक जंतूचा शिरकाव होतो. आता आपण बघूया सुरक्षित अन्नासाठी उपाय काय आहेत. कोणते कोणते उपाय आपण घ्यायला पाहिजे. स्वच्छता पाळा. अन्न शिजवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. स्वयंपाकघर आणि स्वयंपाकाची भांडी नेहमी स्वच्छ ठेवा. योग्य तापमानावर अन्न साठवा. उष्ण कटिबंधीय भागात अन्न लवकर खराब होतो, त्यामुळे अन्न थंड ठिकाणी किंवा फ्रीजमध्ये साठवा. ताजे आणि नैसर्गिक अन्न निवडा. प्रक्रिया केलेले अन्न शक्यतो टाळा आणि ताज्या फळे, भाज्या, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. रासायनिक पदार्थांचा वापर टाळा. शक्य तितके सेंद्रिय ऑर्गॅनिक अन्न निवडा आणि कीटकनाशकांनी फवारलेले अन्न टाळा. पाणी उकळून प्या. पिण्याचे पाणी उकळून प्यायल्यास पाण्यातील घातक जंतू नष्ट होतात. आता आपण बघूया सरकार आणि कायद्यांची भूमिका काय आहे सुरक्षित अन्नाबद्दल. सरकार आणि कायद्यांची भूमिका. सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्यासाठी सरकारने विविध कायदे आणि नियम तयार केलेले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, त्यालाच आपण FSSAI या संस्थेच्या माध्यमातून अन्नाची गुणवत्ता मानके निश्चित केली जातात. बाजारात विक्री होणाऱ्या अन्नपदार्थावर लेबल लावणे, अन्नाचे उत्पादन
आणि प्रक्रिया या संदर्भातील नियमित तपासणी केली जाते. अन्न विक्रेत्यांना योग्य परवाने आणि प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाते. जागरूक ग्राहकांची भूमिका. सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांची भूमिका देखील महत्वाची आहे. बाजारातून अन्न खरेदी करताना त्यावरील उत्पादनाची तारीख आणि समाप्ती तारीख तपासा. पॅकबंद अन्न विकत घेताना त्यावरील FSSAI मानांकन तपासा. रस्त्यावर मिळणाऱ्या अनधिकृत अन्नपदार्थापासून शक्यतो दूर राहा. अन्नाच्या स्वच्छतेबाबत जागरूक राहा आणि इतरांनाही याची जाणीव करून द्या. आता आपण बघितलेलं आहे की सुरक्षित अन्न काय, त्याचे फायदे काय, सरकारचं नियम काय त्याबद्दल. तर आपण निष्कर्ष काय काढणार याच्यामुळे, की सुरक्षित अन्न खाल्ल्याने काय फायदा होतो. सुरक्षित अन्नाचे आरोग्यासाठी असलेले महत्व आपण सर्वांना समजून घेतले पाहिजे. सुरक्षित आणि पोषक मूल्ययुक्त अन्नांमुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते आणि आपण विविध आजारांपासून दूर राहतो. म्हणूनच अन्न तयार करण्यापासून ते खाण्यापर्यंत स्वच्छता, सुरक्षितता आणि जागरूकता पाळणे आवश्यक आहे. चला तर मग आपण सर्वजण सुरक्षित अन्न, आरोग्यदायी जीवन या मंत्राचे पालन करूया आणि निरोगी आरोग्याचा आनंद घेऊया. धन्यवाद. युनिट 3च्या तिसऱ्या लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.